नमस्कार. एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे. पेन्शनधारकांच्या पेन्शन संदर्भात मोठी बातमी. संसदीय अर्थसंकल्पात होऊ शकते मोठा निर्णय. चला तर पाहूया याविषयीची ही सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना आणि इतर पेन्शनधारकांना शेअर करायला सुद्धा विसरू नका. कर्मचाऱ्यांच्या आणि निवृत्तीवेतनधारकांच्या बाबतीत सध्या महागाई भत्ता वाढीविषयी सातत्याने माध्यमातून बातम्या येत असून आता लवकरात लवकर केंद्र सरकारच्या माध्यमातून या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ होण्याची अपेक्षा आहे. कर्मचाऱ्यांना आणि निवृत्तीवेतनधारकांना ज्या सोयी सुविधा आणि भत्ते दिले जातात ते प्रामुख्याने 7व्या वेतन आयोगातील शिफारशीनुसार दिले जातात. त्यामध्ये निवृत्तीवेतनधारकाच्या वेतनाचा आणि पेन्शनचा देखील समावेश असतो. यासंबंधीचे निर्णय देखील आता 7व्या वेतन आयोगातील शिफारशीनुसारच घेतला जातो. पेन्शनधारक संघटनेने आता केंद्र सरकारला एक महत्त्वाची विनंती केली असून जर ही विनंती मान्य झाली तर पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे आहे की अलीकडेच केंद्र सरकारला पेन्शनधारकांच्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारीवरील संसदीय स्थायी समितीने काही शिफारशी केल्या होत्या. या शिफारशी लागू कराव्यात अशी विनंतीही सरकारला केली आहे. तसेच अर्थमंत्र्यांना निवेदन दिले असून त्यामध्ये असे म्हटले आहे की ज्या निवृत्ती वेतनधारकांचे वय 65 वर्षाच्या वर झाले आहे त्यांना आता अतिरिक्त पेन्शन देण्यात यावी. सरकार 65, 70 आणि 75 वर्ष वय झालेल्या पेन्शनधारकांसाठी अतिरिक्त पेन्शनसाठी संमत आहे असे दिसून येत आहे आणि सरकारला विनंती करण्यात आली आहे की निवृत्ती वेतनधारकांना वृद्धापकाळामध्ये आरोग्याच्या निर्माण होणाऱ्या समस्या तसेच औषधांचा वाढता खर्चामुळे अतिरिक्त खर्चाचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे आता निवृत्तीवेतनधारकांना होणारा हा त्रास लक्षात घेऊन सहानुभूतीपूर्वक या बाबींचा विचार केला जाणे शक्य आहे. केंद्र सरकारनेही या प्रस्तावावर सहानुभूतीपूर्वक विचार करून आवश्यक निधीची तरतूद करेल असेही आश्वासन दिलेले आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार या बाबतीत काय निर्णय घेते हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह. तोपर्यंत नमस्कार.